मित्रांनो, देशाचा विरोधी पक्षनेता ज्याला जनतेने संसदेत बोलण्यासाठी निवडून दिलं बरं का, त्याला पोलीस रस्त्यावरून फरफटत नेतायत. आणि हे कुठं घडतंय तर देशाच्या राजधानीत संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच. कोणी म्हणेल ही फक्त एक बातमी आहे, पण मित्रांनो ही बातमी नाहीये. हा एका मोठा राजकीय भूकंपाचा पहिला धक्का आहे. कारण जो तरुण वर्ग 2014 ला मोदींच्या पाठीशी उभा राहिलाय, तोच तरुण वर्ग आज रस्त्यावर उतरून त्याच सरकार विरोधात घोषणा देतोय. आणि आज आपण नेमकं तेच समजून घेणार आहोत. मोदींची हक्काची वोट बँक आज त्यांच्यापासून का दुरावते. आज संपूर्ण तरुण रस्त्यावर काय आहे आणि दिल्लीत काय घडतंय. नमस्कार, मी आपला सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, आजचा विषय आहे देशातल्या तरुण मतदाराचा. जो मतदार गेल्या 3 निवडणुकांमध्ये भाजपचा सगळ्यात मोठा भक्कम आधारस्तंभ राहिलाय, तोच मतदार आज रस्त्यावर का उतरलाय आणि याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात हे आपण सविस्तर बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 2014च्या प्रचारात नरेंद्र मोदींनी एक स्पष्ट संदेश दिला होता. तुमचं भविष्य घडवण्यासाठी मी माझं आयुष्य वेचणार आहे. आणि तरुणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. CSDSच्या आकडेवारीनुसार 2009 मध्ये फक्त 20% तरुण भाजपला मतदान करत होते. 2014 मध्ये हाच आकडा 34% पोहोचलाय. म्हणजे 2014 मध्ये 34% तरुणांनी भाजपला निवडून आणलं. 2019 मध्ये तर हा आकडा 41% गेला. आणि पुढचे पंतप्रधान म्हणून मोदींच्या नावाला परत एकदा पसंती देणाऱ्या तरुणांची संख्या तब्बल 51% होती. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया या योजनांनी तरुणांना एक स्वप्न दाखवलं आणि तरुणांनी त्या स्वप्नावर भरभरून मतदान केलं. पण मित्रांनो, आज 12 वर्षानंतर परिस्थिती काय आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटतोय. वर्षभर अभ्यास करणाऱ्या तरुणांची मेहनत एका रात्रीत मातीमोल होते. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे या पेपर फुटीच्या मानसिक धक्क्यातून 20 पेक्षा जास्त तरुणांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय. आकडेवारीत 20 दिसतायत. असे अनगिनत लोकांनी आत्महत्या तरुणांनी केल्या असा आरोप होतोय. आता विचार करा मित्रांनो, ज्या तरुणांना मोदींनी उज्ज्वल भविष्याचं स्वप्न दाखवलं होतं, त्याच तरुणांचं भविष्य आज एका परीक्षा घोटाळ्यात अडकून पडलंय. आणि मित्रांनो, जेव्हा हे तरुण आपल्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले, तेव्हा सरकारने काय केलं. सरकारने शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्याऐवजी या आंदोलक तरुणांवरच लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. हे सर्वजण आपण टीव्हीवर व्हिडिओ बघितले, कशा प्रकारे त्यांचा लाठीचार्ज केलाय, अश्रू दूर सोडले जसे काय ते आतंकवादी होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं हे आंदोलन आता फक्त एका संघटनेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. मित्रांनो, हे आंदोलन एका वेगळ्याच वळणावर पोहोचलंय. जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी स्वतः पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणं धरून बसले होते आणि 3.5 तासांच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना थेट फरफटत उचलून नेलं. अरे, तो विरोधी पक्षनेता आहे, एका मोठ्या पक्षाचा नेता आहे. त्याची लिगसी बघा, त्याला असं उचलून नेणं पुरतं का? कशा पद्धतीने त्याला नेलंय. मित्रांनो, इथे खरी गोम आहे. देशाच्या विरोधी पक्षनेत्याला अशा पद्धतीने ताब्यात घेणं हे राजकीय दृष्ट्या सरकारसाठी किती महागात पडू शकतं याचा अंदाज कदाचित सरकारलाही नसेल. या एका कृतीने आंदोलनाचं स्वरूपच बदलून टाकलं. कालपर्यंत राहुल गांधींवर टीका करणारे लोक आज त्यांच्या समर्थनार्थ उतरत आहेत. जे आतापर्यंत विद्यार्थी विरुद्ध सरकार असं चित्र होतं, ते आता थेट सरकार विरुद्ध संपूर्ण विरोधी पक्ष असं बनलंय. राहुल गांधी पाठोपाठ अखिलेश यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहिलेत. आज मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात दिल्लीच्या जंतर मंतरवर येत आहेत. मित्रांनो, हा विषय फक्त राजकीय डावपेचांचा नाहीये. हा विषय आहे लाखो मध्यमवर्गीय कुटुंबाच्या स्वप्नांचा. ज्या पालकांनी वर्षानुवर्ष बचत करून, कधी कधी कर्ज काढून आपल्या मुलांना उच्च शिक्षणाचं स्वप्न दाखवलं, त्यांच्यासाठी परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास उडणं म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं. आणि मित्रांनो, हाच मध्यमवर्गीय मतदार गेली अनेक वर्ष स्थिर सरकार आणि विकासाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून भाजपच्या पाठीशी उभा होता. आज तोच मध्यमवर्गीय तरुण आणि मध्यमवर्गीय माणसं आज भाजपच्या विरोधात उतरलेत. CDSच्या आकडेवारीनुसार जर बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत NDAचे तरुण मतदार 2% वाढून 43% झाले. पण त्याच वेळी विरोधी इंडिया आघाडीचा हा आकडा 26% वरून 41% झोपावलाय. म्हणजे मित्रांनो, फरक कमी होत नाहीये, तो अधिकच निसरडा होतोय. आणि हीच अवस्था आज रस्त्यावर दिसतेय. 12 वर्षानंतरचा सगळ्यात मोठं आंदोलन आपण बघतोय दिल्लीमधून. आणि हे जे काही आंदोलन चिघळण्याचा जो प्रकार चालू आहे, तो खरंच खूप निराशाजनक आणि धक्कादायक आहे. आता प्रश्न असा आहे, या सगळ्यांचा राजकीय परिणाम खरंच किती मोठा असेल. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने राहुल गांधींना जर पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतले ना, त्यातून त्यांची प्रतिमा पूर्णपणे बदलून गेली आहे आणि बदलली आहे. कारण एवढी वर्ष राहुल गांधींवर एकच टीका व्हायची, ते मुद्दे मांडतात पण जमिनीवर उतरत नाही, रस्त्यावर उतरत नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला पोरगा आहे आणि आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन पोलिसांचे धक्के काढल्यानंतर
हीच प्रतिमा त्यांच्या फायद्याची ठरू शकते. अगदी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत जसं घडलं ना, तसंच हे काही घडलेलं आहे. आणि मित्रांनो, संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटलेत. सरकारला ज्या लिमिटेशन विधेयकावर विरोधकांचा पाठिंबा हवा होता, त्या योजनेवरही आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, असं सूत्रांचं म्हणणं आहे. कारण आता विरोधकांचा संपूर्ण फोकस शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आणि पेपर फुटी प्रकरणावर वळलाय. त्यामुळे आता सरकार पूर्णपणे कोंडीत अडकलंय. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, मोदी सरकारने याआधी शेतकरी आंदोलन जसं चिरडलं, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातलं आंदोलन चिरडलं, अशा अनेक मोठ्या राजकीय वळणातून मार्ग काढत काढत हे सरकार टिकलंय. त्यामुळे हे आंदोलन नेमकं किती काळ टिकतं, विरोधक ते किती ताकदीने पुढे नेतात, यावरच पुढचं राजकीय चित्र अवलंबून असणार आहे. मित्रांनो, शेवटी प्रश्न एवढाच उरतो, ज्या तरुणांच्या स्वप्नांवर मोदींनी 2024ला विजय मिळवला, समर्पित केला होता, त्याच तरुणांचं भविष्य आज रस्त्यावरच्या आंदोलनात का अडकलंय? जो पक्ष स्वतःला तरुणांचा सगळ्यात मोठा आधार म्हणवतो, तोच पक्ष आज त्याच तरुणांच्यावर लाठीचार्ज करतोय, त्यांना मारतोय. आणि हे सर्व चित्र पूर्ण देशाने बघितलंय. मित्रांनो, प्रश्न फक्त राजकीय नाहीयेत, हे प्रश्न आहेत लाखो कुटुंबाच्या भविष्याचे, त्यांच्या मुलांच्या स्वप्नांचे आणि येणाऱ्या काळाचे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा तरुणांचा राग निवडणुकीत खरंच दिसेल का, की सरकार पुन्हा एकदा हे वादळ शांत करेल आणि तरुणांना काहीतरी अफूची गोळी देऊन नाटकं करेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा तरुणांचा संघर्ष आहे आणि तरुणांसाठी उभं राहणं हे प्रत्येकाचं काम आहे. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.